नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकचे दत्तक पालक बदला अशा भावना नाशिककरांच्या दिसून येत आहेत। भुजबळ साहेबांना पालकमंत्री करा अशा आशयाचे फलक सध्या नाशिकमध्ये झळकत आहेत। नाशिकमधील खड्ड्यांवरून पालकमंत्री पदाचा मुद्दा एकदा पुन्हा चर्चेत आलाय। सध्या नाशिक शहरात खड्ड्यांचं साम्राज्य हा चर्चेचा आणि मोठा मुद्दा बनलाय। आगामी कुंभमेळा तोंडावर असताना नाशिक शहरांमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय। त्यामुळे खड्ड्यांमध्ये नाशिक की नाशिकमध्ये खड्डे हाच प्रश्न आता नाशिककरांना सतावू लागलाय। आतापर्यंत केवळ खड्ड्यांमुळे शहरातील 4 ते 5 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना देखील समोर आल्या। 2 दिवसापूर्वी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना नाशिकचा कुंभमेळा व्हायला पाहिजे, मात्र तो आमच्या मुळावर उठता कामा नये असं सांगत संताप व्यक्त केला। बरं, हे बाकीचे सगळं काम करणारे जे आहेत आपले मंत्री गिरीश महाजन, त्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना। कुंभमेळा आमच्या नाशिकमध्ये व्हायला पाहिजे, पण तो आमच्या मुळावर येता कामा नये। आमची माणसं जे आहे मरता कामा नयेत। त्यामुळे आता नाशिकच्या खड्ड्यांवरून पुन्हा एकदा राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। त्यातच आता नाशिक शहरामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून मंत्री छगन भुजबळ यांना पालकमंत्री करून नाशिकला खड्डेमुक्त करा, खड्ड्यातून बाहेर काढा असे फलक देखील लागले। दत्तक नाशिकचे पालक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा असा सर्वसामान्य नाशिककरांच्या मनातील भावना आहेत। अशा आशयाचे फलक आता झळकू लागले। त्यामुळे खड्ड्यांच्या चर्चांवरून नाशिकच्या पालकमंत्री पदाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच नाशिकमध्ये लागलेले हे फलक संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारे ठरत आहेत। त्यामुळे आता महायुतीत राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह दिसत आहेत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी।